आजच्या या भागामध्ये समुद्र कोंडून पडला या कवितेवरील कृतींना आपण सोडविणार आहोत। या ठिकाणी सर्वप्रथम पहिली कृती जी आहे, खालील शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा। यामध्ये पहिली कृती आहे, उंचच उंच पण अरुंद बालपण। आता या शब्दसमूहांचा अर्थ देत असताना विद्यार्थी मित्रांनो, इथं आपल्याला ही एका मार्कासाठी एक कृती विचारली जाईल। आकलन आणि सोबतच अभिव्यक्ती स्वरूपाची काही प्रश्न येतील तुम्हाला, आणि काही जी स्वमत स्वरूपाचे प्रश्न जे असतात ती सुद्धा यावरती विचारली जातात। आता शब्दसमूहांचा अर्थ द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर कवितेमध्ये त्या जो शब्दसमूह जो आलेला आहे त्याचं नेमकं महत्त्व काय आहे किंवा त्याचा कवितेच्या अर्थाच्या दृष्टीनं त्यांचं नेमकं काय महत्त्व आहे, त्या सर्व सारासार बाबींचा विचार करून यांचा अर्थ आपल्याला द्यायचा आहे। उंचच उंच पण अरुंद बालपण आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा या ठिकाणी समुद्र जो आहे त्या समुद्राच्या शेजारी ज्या उंचच उंच इमारती असतात, त्या इमारतीमध्ये अशाच एका इमारतीतील 32व्या मजल्यावरील मुलाला समुद्र हताशपणे बघतो आणि या मुलाकडे बघून त्या समुद्राच्या मनामध्ये विचार येतो की या इमारतीमध्ये असणाऱ्या बालकांचं बालपण खरंच हरवलंय। मुळामध्ये बालकांना मातीशी खेळणे, मातीमध्ये रुळणे किंवा पुन्हा मातीचे खेळ खेळणे ह्या गोष्टी आवडत असताना त्याला कुठेतरी एका 32व्या मजल्यातील एका छोट्याशा एका खोलीमध्ये त्याला बंदिस्त करून ठेवलेलं आहे। त्यामुळे कुठंही त्याचं बालपण, आणि म्हणून इमारती उंच वाढतायत परंतु मुलांचं बालपण ते रुंदावण्याऐवजी ते अधिकच आकुंचन पावित आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती मुलं त्यांच्या बालपणापासनं, त्यांच्या बालपणाच्या स्वैरानुभवापासनं ती जणू दूर दूर चाललेली आहेत, आणि म्हणून त्यांचं बालपण जे आहे ते अरुंद होत चाललेलं आहे असं कवीने इथे म्हटलेलं आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरं आहे इथं डोळ्यात उतरलेलं थकव्याचं आभाळ। या ठिकाणी समुद्र जो आहे तो समुद्र या उंच 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 अशा इमारतींच्या या मजल्यांकडे तो बघतो, आणि तिथे जो अडकून पडलेला बालक आहे त्या बालकाकडे बघितल्यानंतर तोही हताश होतो। त्याला काळजी वाटायला लागते त्याची, आणि त्याला कळून चुकतं की यांचं बालपण जे आहे ते अरुंद होत चाललेलं आहे। आणि या मुलाची जी काळजी त्याला वाटते त्यावरती तो समुद्र काय करतो, तो त्रासून हताशपणे बालकाकडे पाहतो, आणि तो क्षणी या समुद्राच्या डोळ्यामध्ये त्याचं रूप हे अवाढव्य आहे, आणि म्हणून या समुद्राच्या डोळ्यांमध्ये सुद्धा हे अवाढव्य आकाश जणू अवतरतं थकव्याच्या रूपामध्ये। म्हणून म्हटलेलं आहे इथं, समुद्राच्या डोळ्यात आभारभर थकवा अवतरतो, आणि त्याला म्हटलेलं आहे डोळ्यात उतरलेलं थकव्याचं आभाळ। त्यानंतर पुढलं आलेलं आहे तिथं, स्टेशनवरच्या बाकाने एवढं मुलांचं बालपण। आता काय होतं की समुद्र जो आहे त्या समुद्रानं दोन प्रकारच्या बालकांचं वर्णन केलेलं आहे। एक बालक म्हणजे जो 32व्या मजल्यावरती एका खोलीमध्ये बंदिस्त झालेला आहे, आणि दुसरा मुलगा म्हणजे काय होतं की हा समुद्र अतिशय त्रासून जातो, म्हणजे तो हताश होतो, त्याला खेद वाटतं, आणि मग त्याचं मनातल्या मनामध्ये तो शहरातल्या विविध भागांमधनं तो घुटमळतो। त्या ठिकाणी तो फिरतो आणि शेवटी शहरातून हिंडल्यानंतर थकून तो स्टेशनवरल्या एका बाकावरती येऊन बसतो। तेव्हा त्याच्या शेजारी त्याला दिसतं की एक मूल जे आहे ते मूल आपले पाय पोटाशी दुमडून तो तिथं त्या बाकावरती बसलेला आहे। बसलेला एव्हाना तो झोपी गेलेला आहे, आणि त्या मुलासाठी त्याचं बालपण त्या बाका एवढंच आता उरलेलं आहे। बाक जसा छोटासा जेमतेम 2 किंवा 3 लोकांना सामाविणारा, आणि या छोट्याशा बाका एवढं आता त्या मुलाचं बालपण तेवढं आता मर्यादित झालेलं आहे, आणि म्हणून स्टेशनवरल्या बाका एवढं मुलाचं बालपण असं इथं कवीनं म्हटलेलं आहे। कारणे द्या। पुढला प्रश्न आहे, कवीला समुद्र संत्रस्त वाटतो। कवीला समुद्र संत्रस्त वाटतो। पहिला वाला आहे तो,
तर याचा अर्थ काय आहे विद्यार्थी मित्रांनो, की संत्रस्त म्हणजे या ठिकाणी त्रासून जाणे, किंवा पुन्हा आपण त्याला म्हटलं होतं संत्रस्त या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगताना अतिशय त्रासलेला असा त्याचा अर्थ सांगितलेला होता. तर समुद्र संत्रस्त वाटतो कारण समुद्र या उंच इमारतींच्या गजाणाआड कोंडून पडलेला आणि म्हणून समुद्र संत्रस्त वाटतो आहे. समुद्र अस्वस्थ होतो कारण काय, की तो या शहराच्या उंच इमारतींमध्ये घुसमटला गेलेला आहे आणि येथील बालकांच्या बाल्यावस्थेचा तो विचार करतो आहे. त्यांच्या आयुष्याचा विचार त्याला अधिकच चिंतातूर करतो आहे, म्हणून तो अस्वस्थ झालेला आहे. मग तिसरा आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो इथं, समुद्र शिनून जातो कारण शहरातल्या या मुलांच्या बालपणाची व येथील लोकांची त्याला काळजी वाटते आणि म्हणून तो शिनून गेला आहे. पुढे तक्ता पूर्ण करायचा आहे. कवितेचा विषय काय आहे इथं, की या ठिकाणी त्याने सांगितलेलं आहे समुद्र जो आहे तो समुद्र एक जीवनाचं प्रतीक आहे आणि समुद्रासारखं अथांग जीवन शहराच्या मर्यादांमध्ये कोंडून पडतं तेव्हा या शहराची ती शोकांतिका बनते आणि म्हणून शहरी जीवनाची झालेली घुसमट ही या कवितेची आपण विषय वस्तू सांगू शकतो. त्यानंतर मध्यवर्ती कल्पना सांगायची इथं आपल्याला. तर मध्यवर्ती कल्पना सांगत असताना इथं आपण सांगू शकतो की समुद्र हे जीवनाचे प्रतीक आहे आणि समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहराच्या या महानगराच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता या ठिकाणी समुद्राच्या रूपानं का होईना कवीनं ती व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून माणसांची होत चाललेली दुरावस्था पाहून समुद्र चिंताक्रांत झालेला आहे, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना. त्यानंतर मनाला भिडणारे शब्दसमूह. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे अगोदर पहिले 3 जे शब्दसमूह बघितले तेच आपण इथे देऊ. उंच पण अरुंद बालपण, डोळ्यात उतरलेलं थकव्याचं आभाळ आणि स्टेशनवरत्या बाकाने एवढं मुलांचं बालपण यासारखे शब्दसमूह हे मनाला भिडणारे वाटतात. यानंतर कवितेत समुद्राने केलेल्या मानवी क्रिया. इथं आपण पहिल्या ठिकाणी देऊ शकतो पिंजारलेली दाढी व झिंज्या. त्यानंतर दुसरं एक देऊ शकतो आपण की तो हताशपणे 32व्या मजल्यावरील मुलाकडे बघतो आहे. त्यानंतर पुन्हा डोळ्यांत थकव्याचं आभाळ उतरतं, म्हणजे डोळे एक मानवीकरण आहे. त्यानंतर पुन्हा तो आपण देऊ शकतो की शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांवरून तो फिरतो आहे. हातावर डोके ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी तो पाहतो आहे. सोबतच तो खिन्नपणे हताशपणे हसतो. या सर्व बाबी ज्या आहेत त्या एक मानवीकरण आहे, ते मानवी क्रिया आहेत. त्यानंतर पुढील ओळींचा इथं अर्थ द्या म्हणतो. इथं त्या ओळी दिलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने, तेव्हा तो मनातल्या मनांतच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी. विद्यार्थी मित्रांनो, तर आपण देऊ शकतो की शहरीकरणानं मानवी मूल्यांचा ऱ्हास होत चाललेला आहे. ज्या तऱ्हेने बासी मर्ढेकरांनी आपल्या कवितांच्या मध्ये एकूणच मानवी जीवनाचा झालेला ऱ्हास टिपला, त्याच पद्धतीने आपल्याला वसंत आबाजी डहाके यांच्या कवितांमध्ये सुद्धा एकूणच एक खालावलेली मानवी जीवनाची पातळी त्यांनी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. यासाठी ती निसर्गातील प्रतिमांचा अगदी सहजपणे वापर करून घेतात आणि तोच प्रकार या कवितेत आपल्याला बघायला मिळतोय.
माणुसकीहीन झालेल्या या मानवी जीवनाचं एकूणच भयानक रूप बघून समुद्र बेचैन होतो आणि मग तो काय करतो की या शहरातल्या रस्त्यांवरून शांतपणे हताशपणे तो घुटमळतो, तो फिरतो इथल्या वस्त्यांवरती आणि अखेर तो रात्री उशिरापर्यंत स्टेशनवर माफ करा एकाकी बाकड्यांवर येऊन बसतो आणि तिथे येऊन बसल्यानंतर समोरची रहदारी जी असते, रुळांवरील रहदारी तो पाहत अगदी हताश होऊन हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी हे सगळं बघत राहतो. मुळामध्ये यामध्ये त्याला कुठलंही, आता शहरीकरण म्हटलं तर आपल्याला त्याच्यातलं जे काही झगमगाट जी आहे ती झगमगाट कदाचित आपल्याला आकर्षित करून जात असेल, परंतु समुद्र ही एक नैसर्गिक घटक आहे आणि नैसर्गिक घटक असल्यामुळे त्याला त्यामध्ये कुठलंही सौंदर्य जाणवत नाही, उलट त्यामध्ये त्याला भकासपणा जाणवितो आणि हा भकासपणा त्याला अधिकच वृक्ष करतो आणि हाच या कवितेतील ओळींचा अर्थ आपण देऊ शकतो. पुढं काव्य सौंदर्य द्यायचं आहे. त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसबस झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. या ओळींमधील विचार सौंदर्य स्पष्ट करा. विद्यार्थ्यांनो, मुळामध्ये या ओळींमध्ये व्यक्त झालेले विचार अगदी मनाला भिडून जाणारे आहेत. खूप भयानक इथे घाव बसल्यासारखं इथं वाटतं, जणू मर्मी घाव बसावा. अतिशय एकूणच दुःख जे आहे ते दुःख व्यक्त करणाऱ्या ओळी आहेत. यामध्ये कवीला सांगायचं आहे की समुद्र हे अथांग आहे, त्याचं रूप हे विराट आहे. एवढ्या मोठ्या समुद्राला सुद्धा मानवानं उंच उंच इमारती बांधून इमारतींचं जणू त्याच्यापुढे एक जणू बंदिस्त त्याला करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि शहरातील या उंच इमारती जणू गजांप्रमाणे आहेत आणि ज्या गजांच्या आड समुद्र कोंडून पडलेला आहे. शहरातील झगमगाट, शहरातील ज्या काही इथं लखलखाट जो आहे तो समुद्राला आवडलेला नाही. उलट समुद्र हे सगळं बघून तो अस्वस्थ होतो आहे. म्हणून तो रात्री थकून स्टेशनवरच्या एकाकी बाकड्यावरती येऊन बसतो अगदी हताशपणे. आणि तेव्हा त्याचं लक्ष जातं शेजारी. काय बघतो तो शेजारी? तर त्या ठिकाणी एक मूल आपले पाय छातीशी जवळ घेऊन झोपलेलं आहे. या बालकाचं भविष्य त्याला त्या 32व्या मजल्यावरती असलेल्या बालकासारखंच वाटतं. त्याच्यातनं याच्यात काही फरक नाही. जसं ते 32व्या मजल्यावरील एक छोटंसं बाळ उंचावर जरी असलं आणि अवतीभोवतीचं शहराचं दृश्य त्याला दिसत असलं, समुद्राचं छानसं निसर्ग सौंदर्य त्याला दिसत असलं, तरी पण त्याचं मन कुठेतरी वेगळ्या बाबींमध्ये गुंतलेलं आहे. त्याला त्याचा बालपणाचा आनंद त्याला उपभोगायचा आहे. अशीच काहीशी अवस्था या बाकावर झोपलेल्या पाय दुमडून असलेल्या या मुलाकडे बघून या समुद्राची होते. समुद्राला वाटतं की या मुलानं जग फिरावं, जगामध्ये इथं हिंदडावं, खेळावं, बागडावं, आपल्या बाल्यावस्थेचा पुरेपूर त्याने मनमुराद स्वच्छंद त्याने आनंद लुटावा. परंतु असं न होता तो मुलगा तिथंच तो अडकून पडलेला आहे. त्या बाकावरती कदाचित उपाशी अर्धपोटी तो तिथे झोपी गेलेला आहे. आणि यावरनं त्याला वाटतं की या बाकासारखंच याचं बालपण सुद्धा काय झालेलं आहे, संकुचित झालेलं आहे. आणि म्हणून या बालकाच्या भविष्याच्या चिंतेनं तो समुद्र जणू आणखीनच तो दुःखी होतो, कष्टी होतो. आणि भविष्यातील या बालकांची पिढी अशीच खुरटून जाणारी आहे. आणि कदाचित या बालकांना त्यांचा खरा आनंद, बालपणाचा आनंद उपभोगताच येणार नाही. या विवंचनेमध्ये तो त्या बालकाकडे बघतो आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे शेवटी, त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. कदाचित त्या मुलाला आपण काय गमावलंय
याची माहिती सुद्धा नसावी. या तऱ्हेचे इथलं विचार सौंदर्य आपण सांगू शकतो. एक पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, भावसौंदर्य स्पष्ट करायचं आहे आपल्याला. यामध्ये समुद्र खिन्न असतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. समुद्र खिन्न का बरं असतो? कारण की त्या बाकावरती झोपलेल्या त्या मुलाला बघून त्याने काय गमावलं याची त्याला किंबहुना जाणीव सुद्धा नाही आणि आपल्या जणू पाय जे आहेत ते पोटाशी दुमडून तिथे तो झोपलेला आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये तो मुलगा स्वतःचं बालपण गमावून बसलेला आहे याची थोडी सुद्धा त्याला जाणीव नाही. आणि हे बघून समुद्र जणू तिथं खिन्नपणे हसतो आणि मग तो काय करतो, शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याच्या थकलेल्या पापण्या तो मिटून घेतो कारण की तो उदास झालेला आहे. त्याच्या पापण्या आता दमलेल्या आहेत. हे एकूणच शहरातलं हे दृश्य की जे आनंदी कुठल्याही प्रकारे नाही, फक्त ते दुःख आणि दुःखच निर्माण करणारं आहे. आणि अशा या शहरातील या बालपणाची झालेली घुसमट बघून त्याला चिंता वाटू लागलेली आहे आणि म्हणून तो मनामध्ये हळहळतो आहे. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. शहर हे बालकांसाठी नाही तर ते वयस्कांसाठी आहे. आणि जी आज पिढी लहान आहे, बाल्यावस्थेत आहे, ती उद्या पिढी मोठी होणार आहे आणि ते सुद्धा आपले बालपण जेव्हा गमावून जेव्हा मोठी होतील तेव्हा या शहरातील झगमगाटामध्ये ते विसरून जातील स्वतःचं बालपण आणि खरा आनंद त्यांना स्पर्शून सुद्धा जाणार नाही. या ओळींच्या साह्यानं कवीला एकूणच मानवी जीवनाचा होत असलेला ऱ्हास आणि सोबतच समुद्राच्या मनातील एक दुःखी भावना जी आहे ती अतिशय भावपूर्ण, मनाला अगदी हेलावून टाकणाऱ्या, मनाला स्पर्शून जाणाऱ्या अशा शब्दरूपांच्या साह्याने इथं व्यक्त करण्याचा कवीचा प्रयत्न आहे. म्हणून समुद्राचं खिन्न हसणं हे मानवीकरण खरंच आपल्याला सुद्धा दुःखी कष्टी करून जातं. अरे समुद्रासारख्या अशा जो आपल्यासाठी निर्जीव आहे, बोलू शकत नाही, त्याला सुद्धा मन त्याचं जड होऊन जातं. इथे मानवाची काय अवस्था? मानवाला मात्र हे बालकांची दुःख ती कधी कळणारच नाही. त्याच्या मनामध्ये ती संवेदनशीलता उरलेलीच नाही कारण हे शहर कुणाचं आहे? वयस्कांचं आहे. हे या ओळींमध्ये व्यक्त झालेलं भावसौंदर्य. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया. रसग्रहण मी करून दिलेला आहे. अभिव्यक्तीचा शेवटचा प्रश्न इथला आपण भाग बघूया. समुद्र तुमच्याशी संवाद साधत आहे अशी कल्पना करून ते कल्पनाचित्र शब्दबद्ध करा. तुम्ही कल्पना करा की मी समुद्र बोलतोय, असा एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे. मी समुद्र बोलतोय. काय लिहिणार आपण तिथे? कवितेला तुम्ही एकदा समजा वाचलं तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की माझ्या मनातील भावना म्हणजे आपल्या मनातील भावना समुद्र इथे व्यक्त करेल आणि मग तो सांगेल की मी अथांग सागर की ज्याने अवघ्या पृथ्वीला वलयांकित केलेलं, स्वतः मी पूर्ण पृथ्वीला पुरून उरलेला, परंतु माझी जी अवस्था आज मानवानं करून ठेवलेली आहे ती कदाचित कधी कुणी स्वप्नामध्ये सुद्धा विचार केलेली नसेल. मग या ठिकाणी जी साहित्यिक आहेत त्यामध्ये विदा सावरकरांनी म्हटलेलं आहे, सागरा प्राण तळमळला ने मजसी ने परत मातृभूमीला. या ज्या ओळी त्यांनी गायलेल्या आहेत त्या आपण ओळी इथे देऊ शकतो. सोबतच आणखी काही इतरही कवी होऊन गेलेले आहेत, त्यांनी सुद्धा या श्रेष्ठ कवींनी या सागराबद्दल आणि या समुद्राबद्दल वर्णने केलेली आहेत. त्यांची सुद्धा आपण काही तिथं छानशी कोटेशन वगैरे आपण इथं देऊ शकतो या उत्तरामध्ये. आता इथं आपण सांगू शकतो की समुद्राचं रूप हे भव्य दिव्य, परंतु तो स्वतःच्या मनाचा राजा नाही. कारण की समुद्राचं मूळचं त्याचं रूप जे आहे ते रूप आता मागे पडत चाललेलं आहे. कारण काय?
की या मानवाला मुळामध्ये समुद्राचं हे रूप डोळ्यांखालून घालणे किंवा त्याचा आस्वाद घेणे यासाठी आता वेळच उरलेला नाही आहे. आपण ज्यांना एकूणच निसर्गाची देणगी लाभलेलं असं समुद्र किनारा असं ज्याला म्हणतोय आपण, कोकण आहे किंवा पुन्हा अशी काही ठिकाणं आहेत. जगामध्ये सुद्धा अशी असंख्य ठिकाणं आहेत की ज्या ठिकाणी समुद्राचं सौंदर्य जे आहे ते अगदी त्याची लयलूट झालेली आहे. असं असताना मात्र त्या ठिकाणी आज त्या ठिकाणांची झालेली अतिशय वाईट अवस्था ही आपल्याला चिंतेचा विषय बनली आहे. माणूस या समुद्रामध्ये दररोज हजारो टन टाकाऊ कचरा घालतो आहे. पुन्हा सोबतच रासायनिक पाणी त्या ठिकाणी जाऊन मिसळतं आहे. त्याची जी काही सौंदर्य आहे समुद्र किनाऱ्यांची, ती सौंदर्य आता ती जणू उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहेत. आणि पायाखालती समुद्राची माती घालून चालत हळुवार ती अनुभूती घ्यायचा जो आनंद जो आहे तो आनंद लुटायला माणसाजवळ आता वेळच उरलेला नाही आहे. आणि अशी ही काहीशी खंत आपण इथं देऊ शकतो आहे. ठीक आहे. तर माणूस हा स्वतःच्या भौतिक सुखांमध्ये गुरफटून गेलेला आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं निसर्गाशी तो पारखा झालेला आहे वगैरे बाबी आपण इथे देऊ शकतो. त्यानंतर पुढला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, शहरातील बाल्याची अवस्था कवितेत कशा प्रकारे प्रकट झाली आहे. तर इथं आपण देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की माफ करा, इथं शहरामध्ये बाल्यावस्था ही मुळामध्ये बाल्यावस्था नाही. शहरामध्ये सरळ मोठं व्हायचं आणि शहरीकरणाचा आस्वाद घ्यायचा. इथं बालपण जगण्याला पूर्णपणे मनाई आहे. इथं पूर्णपणे त्याला बंदी आहे. कारण काय, दोन प्रकारचं भयानक वास्तव इथं समुद्रानं व्यक्त केलेलं आहे. एक मुलगा जो 32व्या मजल्यावरती उंच इमारतीमध्ये बंदिस्त झालेला आहे तो आपल्या बालपणासाठी मुक्तो आहे. कारण मातीमध्ये जाऊन रुळणे किंवा जमिनीवरचं खऱ्या अर्थाने अंगण किंवा त्याचा आनंद जो आहे मातीतला तो आनंदापासून त्याला दुरावण्यात आलेला आहे. आणि दुसरीकडे एक बालक जो एकाकी बाकावरती पोटाशी पाय घेऊन झोपी गेलेला आहे. आणि दोघांचीही ही वेदना खरंच मनाला बोचरी ठरते आहे. या दोघाही मुलांचं भविष्य काहीसं अंधारात आहे याची जाणीव समुद्राला आहे. आणि एक आनंदी निरामय आयुष्य जे आहे त्या आनंदापासून ते दुरावले गेलेले आहेत. हे दुःखद आयुष्य बघून समुद्र हताश होतो आणि तो अस्वस्थपणे शहरातील वस्तीतून तो सैराभैर फिरतो तो. आणि यातूनच समुद्राची मानवाबद्दल झालेली एक समज जी आहे की त्याने बालपण हिरावून घेतलेलं आहे. बाल्याची अवस्था ही मुळामध्ये त्या बालकांना दुरावणारी ठरलेली आहे. खऱ्या आनंदापासनं याचं वर्णन इथे अधिकच प्रकटपणे व्यक्त झालेलं आहे. या ठिकाणी तिसरा एक प्रश्न आहे, समुद्र कोंडून पडला या शीर्षकाचा अर्थ तुमच्या शब्दात उलगडून दाखवा. त्या ठिकाणी समुद्र कोंडून पडला याचा अर्थ असा आहे की समुद्र जो आहे तो थकलेला आहे. आणि का बरं थकलेला आहे, या ठिकाणी झालेली मानवी जीवनाची वाताहत त्याला बघवत नाही. तो शिणलेला आहे, हतबल झालेला आहे, संत्रस्त तो झालेला आहे. आणि त्याने शहरातील सगळ्या वस्त्यांमधनं त्याने फेरफटका मारला पण कुठेही त्याला आनंदाचा लवलेशही त्याला मिळालेला नाही आहे. समुद्र हे एका जीवनाचं अस्तित्व आहे. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. आणि समुद्र हा जीवनाचं प्रतीक आहे. परंतु या जीवनालाच मुळामध्ये उंच या भल्या उंच इमारतींनी जणू त्याच्या पुढे तुरुंगाच्या गजांप्रमाणे त्याला बंदिस्त केलेलं आहे. आणि ते मर्यादा त्याला सुद्धा आता येऊन पडलेल्या आहेत, शहरीकरणाच्या मर्यादा. आणि या शहरीकरणाच्या मर्यादा त्याला कोंडून टाकणाऱ्या आहेत. आणि यातून समुद्राची झालेली अस्वस्थता या कवितेतून व्यक्त झालेली आहे.
मनुष्य हा भौतिक सुखांच्या मागे लागलेला आहे। जणू या चंगळवादानं या मानवाला स्वतःमध्ये गुरफटून एवढं घेतलेलं आहे की तो स्वार्थवादाची मूर्ती बनलेला आहे। आणि म्हणून समुद्राला हे सगळं बघून त्याचं मन भावविव्हल झालेलं आहे आणि हे सगळं या समुद्र कोंडून पडला आहे या शीर्षकातूनच मुळामध्ये व्यक्त होतं। आणि म्हणून हे शीर्षक या कवितेसाठी अतिशय योग्य आहे, अतिशय अगदी सूचक स्वरूपाचा आहे। आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की समुद्र कोंडून पडलाय हे शीर्षक या कवितेला अगदी लागू पडतं। आणि म्हणून या कवितेतून व्यक्त होणारे भाव सुद्धा अगदी याच प्रकारातील आहेत। हा या शीर्षकाचा अर्थ आपण इथं सांगू शकतो। पुन्हा अतिशय छानसे उपक्रम सुद्धा दिलेत, महानगरातील समस्या वगैरे या विषयावरती आपण निबंध सुद्धा लेखन करू शकतो। तर थांबूया विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी।